नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुंभभक्ती संगम या 3 दिवसीय महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे। 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान ठक्करडोम येथे भक्ती संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे। विशेष म्हणजे या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून तिकीट अथवा प्रवेशिकेची आवश्यकता नाही। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भक्ती आणि सांस्कृतिक वातावरण निर्मिती करण्यासाठी कुंभभक्ती संगमचे आयोजन करण्यात आले आहे। 28 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे। पहिल्या दिवशी अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन आणि राहुल देशपांडे यांची अभंगवारी सादर होईल। 29 ऑगस्ट रोजी सिंहस्थ महाकुंभमेळा भारतीय संत आणि समरसता तसेच संत परंपरेच्या सहभागावर आधारित भक्ती संमेलनाची 2 सत्रे होणार आहेत। त्यानंतर डॉक्टर चारू दत्त आफडे यांचे कीर्तन आणि मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल। 30 ऑगस्ट रोजी अमृतसरच्या श्री दरबार साहिब येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन, मणिपूरचे नट संकीर्तन आणि निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे। आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिककरांसह भाविक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे। कार्यक्रमासाठी वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी कार्यक्रमस्थळी वेळेआधी पोहोचावे असेही प्रशासनाने सांगितले आहे। स्थळ ठक्करडोम नाशिक। कालावधी 28 ते 30 ऑगस्ट 2026। प्रवेश विनामूल्य। कुंभभक्ती संगमच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते 28 तारखेला याचा उद्घाटन दुपारी राहणार आहे आणि त्या उद्घाटनाच्या नंतर आपला अमृत महाराज जोशी त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे। साधारण 5 वाजता सुरू होईल तो। त्याच्यानंतर 8 वाजता राहुलजी देशपांडे त्यांचा अभंगवारीचा कार्यक्रम आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे। 29 तारखेला भक्ती संमेलन ठेवलं आहे सकाळचे सत्रामध्ये 10 ते 12 आणि 2 ते 4। त्याच्यामध्ये 2 आपण थीम ठेवली आहे। भक्ती संमेलनमध्ये चर्चा सत्र आहे। चर्चा सत्रामध्ये जे सकाळची जे थीम आहे त्याच्यामध्ये संतांची वाणी, संतांची परंपरा आणि समरसता। समरसताचे जे एक आपला संपूर्ण जे आपला मेसेज आहे ते आपले सगळे संतांनी खूप आधीपासून दिलेलं आहे आणि एक प्रकारे तुम्ही जर बघितलं जे सोशल इक्वलायझर किंवा समरसताचा जो एक मुद्दा असतो, कुंभचा पण एक मूळ आपला जे मेसेज आहे ते तोच आहे। म्हणजे माणूस कोणतेच पण कास्टचा असो, कोणते पण रिजनचा असो, कुठला पण असो, शेवटी येऊन गोदामाईला गंगेला तो स्नान घेतो आणि त्याच्यानंतर एव्हरीवन इज इक्वल टू दॅट एक्सटेंट आणि त्या मानाने तो एक आपण याच्यामध्ये एक टॉपिक हे ठेवलाय। परागजी महाराज आहे त्यांचे मार्फत तो मॉडरेशन होणार आहे आणि दुसरं सेशन डॉक्टर सदानंद मोरे ते मॉडरेट करताय आणि त्याच्यामध्ये संतांची परंपरा आणि राष्ट्रदृष्ट्य त्याच्यामधला काही जे आपले टॉपिक आपण त्याच्यामध्ये ठेवले आणि हे दोन्ही टॉपिक या दोन्ही आपली सत्रामध्ये साखरे महाराजजी आहे, चिरडे बाबाजी आहे, लवितकर महाराज असे प्रकारचे आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये जे विद्वान लोक आहेत त्यांना आपण बोलवतोय आणि त्यांच्या सोबत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।